राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार समाजातील अपप्रवृत्ती, समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि हे काम करत असताना चुकून माझं चुकलं किंवा कोणाच्या भावना दुखावण्या गेल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो. आणि इथून पुढं कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची 100% काळजी घेतली जाईल. दुसरी गोष्ट, आज आपण एका विशेष स्टोरीकडे लक्ष देणार आहे. आणि ती स्टोरी आपल्याला का जाणून घ्यायची, ती किती महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो. की प्रपंच करीत असताना, संसार करीत असताना अडीअडचणी सगळ्याला येतो, पण त्यातून काहीतरी मार्ग काढायचा, त्यातून कुठलाही गुन्हा होऊ नये आपल्या हातून, किंवा जे गरम डोक्याने निर्णय घ्यायचा ना ते अजिबात घ्यायचं नाही. शांतपणे घ्यायचं. पोलीस प्रशासन सगळे तुमचे काही चांगले सहकारी असतात ते तुमच्या बरोबर आहेत. आणि जीवनाचा त्याग करायचा नाही. पण जीवन किती नश्वर आहे आजच्या स्टोरीमधून आपण बघू. आणि त्यातून आहे ना हेवे दावे, कुणाचं वाद, ह्या गोष्टी टाळायच्यात. एवढं घेतलं ना तरी डोक्यावरून पाणी गेलं. कुसुंबा तालुक्यातली घटना आहे आणि जिल्हा आहे जळगाव आपला. आता एक पिता आहे, एक वडील आहे, मनोज आत्माराम पाटील. सदन शेतकरी आणि गोंडस मुलगी, त्यांना एक मुलगा एक मुलगी. आणि ती मुलगी लहानपणापासून फार दिसायला सुंदर, छान, गुटगुटीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंचल डोक्याला. चंचल म्हणजे अभ्यासातले हुशार. आणि मग त्यांनी मनोज पाटील जे त्यांनी सांगितलं की याला पोरगी, त्यांनी विचार केला की हिचं अभ्यासात एवढं हुशार असताना हिला आपल्याला थोडा त्रास झाला तर पण हिला शिक्षणाला पैसे कमी पडून द्यायचे नाहीत, हिला शिकवायची. मरणाचा जीव. आता एका बापाचा एका मुली लय जीव असतो, तुम्हाला माहिती. त्याच्या तळातल्या फळाप्रमाणे तो जपत असतो त्या मुलीला. ह्या मनोज पाटलांनी अगदी कशाची कमतरता त्या मुलीला शिकवलं. भरपूर तिथं ॲडमिशनचा खर्च असेल, राहणीमान असेल, हॉस्टेलचा खर्च असेल. आणि ते स्वतः पतसंस्थेत माझे अध्यक्ष आहेत. थोडा राजकीय वारसा आहे त्यांना. सगळं व्यवस्थित चाललं होतं. प्रतीक्षा नावाची मुलगी आहे आणि ही प्रतीक्षा MA-DED झाली. बघा, म्हणजे कसं होतं, आपण जे म्हणतो ना मुलगी शिकली प्रगती झाली, तसं झालं. कुणाच्या नशिबात कधी काय वाढून ठेवले काय सांगता ना. आजचा दिवस उगावलाय ना हेच खरा म्हणायचा. उद्या काय होईना तुम्ही आज नाही सांगू शकत. त्याच्यामुळं असं नादात जगणं, धुंदीत जगणं, दस्तीत जगणं सोडून द्या. आता काळ असा आहे, प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे. ही जी प्रतीक्षा मनोज पाटील ही मुलगी MA-DED झाल्यावर प्राथमिक शाळा कुसुंबा या ठिकाणी त्याला मुख्याध्यापकाची नोकरी लागलेली. म्हणजे आपण म्हणतो ना पाची बोटं तुपात व्हा, सेम विषय तसा. आईवडील सुखी, नोकरी चांगली लागली. आता म्हणले मुलीचं लग्नाचं वय झालं आहे आणि मुलीचं लग्न केलं पाहिजे. मग त्यांनी आपला नवरदेव शोधायला सुरुवात केली वडिलांनी. मुलीने सांगितलं की बा तुमची पसंती ती माझी पसंती, तुम्ही वर संशोधन करा. आता साखरेला साखरे बसलं पाहिजे. म्हणजे कसं, ज्याचं जेवढं शिक्षण त्याला तेवढ्या शिक्षणाचा वर लागतो, ज्याचा जेवढा पगार त्याला तेवढ्याच पगाराचा वर पाहिजे, असं असतं समाजात. मग त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी तिचं लग्न केलं. आणि नवरदेव कोणी बघा, नवरदेवाचं नाव आहे समाधान पाटील. आणि यावल या ठिकाणी वन अधिकारी, क्लास 1 ऑफिसरी, क्लास 1 ऑफिसर, अशा प्रकारचा नवरदेव. आता नाव समाधान, पण माणूससुद्धा नावासारखा समाधानी होता. अतिशय शांत स्वभाव, आपलं काम एके काम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या पत्नीला फार जीव लावणारा माणूस. बाकी ठिकाणी डोक्याला नाही, आपली गृहलक्ष्मी आणि आपण. आणि कसं असतं, आता मुख्याध्यापकांना तरी दोघाचा लाख पगार, तरी महिन्याला जर 2 लाख घरात येत असते. आणि म्हणजे खर्च किंवा काय किती खर्च केला 2 लाख संपणार आहे का. अशा प्रकारे सुखी कुटुंब. माणूस काय करतो, 4 पैसे जवळ आले की बांगला बांधणार. समजा चांगल्या पद्धतीचं जीवन जगाचा, राहणीमान चांगलं ठेवायचा प्रयत्न करतो, कपडे चांगले घालायचे, बांगला बांधायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाची लग्न कार्य काय असन तुमचं, तर त्याला गेलं पाहिजे, समाज धरला पाहिजे, नातेवाईक धरले पाहिजेत. म्हणून एक 4 चाकी घेतली 10-15 लाखाची. मग बांगल्या पुढं उभी. म्हणजे ज्याला लांबून एखाद्याला वाटावं किंवा सुखी कुटुंब आहे, अशा प्रकारचं यांचं कुटुंब आहे. समाधान पाटील आणि प्रतीक्षा पाटील. हीच नोकरी करते प्रतीक्षा.
समाधान पाटील पण जात आहेत, नोकरी करतायत, सगळं व्यवस्थित चाललं होतं. हे जीवन असं आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही झोपला समजा आणि झोपेतून सकाळी पारी उठला ना, झोपेतून तुम्ही जागं झालं ना की तुम्ही पहिल्यांदा नियतीचे परमेश्वराचे आभार मानत जा. का माहिती आहे का, उगवणारा नवीन दिवस मला दाखवला. हां, कारण झोपला आणि मेल्यासारखाच माणूस. कधी कधी झोपीतच जर BP लो झाला तर माणूस झोपीतच कार्यक्रम ओके करतो, म्हणजे जातो असा विषय. आम्ही त्याच लाईनमधले म्हणून सांगा, BP लो होतं त्या शुगरमुळं. पण दक्षता थोडी काळजी घेणं आपल्या हातात आहे, बाकी वरच्याच्या हातात आहे असं आहे. आणि माझं तुम्हाला वैयक्तिक सांगतो, तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. ही जी प्रतीक्षा पाटील आहे, सगळं व्यवस्थित चाललं असतं, मुलबाळ काय झालं नव्हतं. लग्नाला साधारण 7-8 महिने झाले असतील तिच्या. तिने मनातल्या मनात विचार करायची, मुलगी अगदी सरळ साधी गुणाची, स्वभावाची. ती मनात विचार करायची, अरे सगळ्या जगातलं सगळ्यात सुखी आपणच आहेत. महिना 2 लाख पगार येतोय आणि तिचा नोकरी बी कशी, ती मुख्याध्यापिका म्हणजे प्राथमिक शाळा म्हणजे अंगणवाडी. लहान मुलं म्हणजे 5 वर्षाची, 6 वर्षाची, 7 वर्षाची, म्हणजे ती परमेश्वराचं रूप असतं. त्यांच्या डोक्यात कुठल्याही प्रकारचं विषारी विचार नसतात, काय नसतात. हां, तिथं कुठला जातीभेद नसतो, काय नसतो. अशा परमेश्वरांच्या सानिध्यात राहायचं, शिकवायचं, शाळा व्यवस्थित सगळं नियोजन करायचं, शिक्षकांच्यावर लक्ष द्यायचं, तुमच्या शिपायांच्यावर लक्ष द्यायचं. आपापले कामं केले म्हणजे मुख्याध्यापकाला दुसरं काय पाहिजे नसतं. कुठली अनुचित प्रकार शाळेत होणार म्हणून हे पाहायचं. एवढं सगळं चाललेलं असताना बघा, नियती किंवा काय नशीब कोणाचं कसं असतं की ह्याचं खरंच उत्तर सापडत नाही. की एखादा माणूस चांगलाच आहे, त्याच्या बाबतीत चांगलं व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. ह्या जी प्रतीक्षा आहे तिला 3 महिन्यापूर्वी जिभेला एक फुटकुळी उठली, जिबाला. म्हणजे फुटकुळी कशाची आली या. आणि मग तिने आपण बघा 1-2 दिवस तर त्याच्यावर दुर्लक्षच करतो, कोणी असलं तरी, काही लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात नाही. पण ती फुटकुळी काय जायचं नाव घ्यायना. मग ते फुटकुळीच्या पाठीमागून बारीक ज्वारीसारखी गाठ आली. आलं म्हणजे गाठ आली. आणि जे लोक सुशिक्षित आहे ते थोडं तब्येतीला जास्त जातात. मग ते म्हणले आपल्याला गाठ हे कर. मग ते जळगावला आले, मोठ्या हॉस्पिटलमध्ये. त्या ठिकाणी त्या गाठीचा एक तुकडा बारीक तोडला जातो, सॅम्पल म्हणतात त्याला. हां, किंवा काय विषय डॉक्टरांना पण जाणून घ्यायचं असतं. एक तंतू असतो, फक्त एक रेषा असते. तुम्ही चिकन खाल्ले का, चिकनमध्ये कसे दोर असतात, असे दोऱ्या, ते असं रबरवाने होते शेवट, तसा एक दोर तोडला जातो त्या तुकड्याचा. आणि तो लॅबमध्ये पाठवला तर त्याचं निदान झालं कॅन्सरचं. कर्करोगासारखा भीषण रोग झाल्यावर काय होतं, एखाद्या माणसाला जर मोठा रोग झाला ना, कॅन्सर किंवा काय असं, तर ते माणूस आहे ना 70% तो कोलॅप्स होतो मानसिकदृष्ट्या, म्हणजे हादरतो. त्याला ते काय, ते अन्न पाणी काय त्याचं काही लक्ष राहत नाही, अशी परिस्थिती असते समाजात. कॅन्सर निधन झाल्या म्हणलं आता पैसे भरपूर आहेत, चांगल्या दर्जाचे उपचार त्यांनी चालू केले, अतिउच्च दर्जाचे उपचार चालू केले. पण आता तो कॅन्सर आहे, तो थोडं चरत चालला. मग डॉक्टरने निर्णय घेतला की ऑपरेशन करायला पाहिजे. आणि ऑपरेशन करून आता कॅन्सरचं कसं आहे तुम्हाला सांगतो, समजा नाकाच्या बोटाला जर झाला तर इथून हात काढला जातो. कॅन्सर इतकं बेकार काम आहे. तो भाग संपूर्ण कट, त्याचं नॉर्मल पाळमुळं सुद्धा नाही सापडलं पाहिजे, अशा प्रकारे. ह्या प्रत्यक्षाचं जे वजन आहे ते डायरेक्ट 10 किलोने कमी झालं. हां, म्हणजे इतकं बघा किती, म्हणजे कालपर्यंत किती सुखी समाधानी मुलगी होती, प्रपंच होतं, चांगलं जोडपं होतं, आज डायरेक्ट 10 किलोनी वजन कमी. मग त्यांनी असा निर्णय घेतला की बाबा ह्याला समोर नष्ट करा, ऑपरेशन करा. ऑपरेशन म्हणजे काय, टोटल जीभ, कंठापासून जीभच काढून टाकली. त्याला इलाजच नव्हता काय. हे जे वैद्यकशास्त्र आहे ना, ही त्यांच्या हिशोबाने चालतं, त्यात आपल्याला डोकं लावायचं काय काम नाही. मग ती परवानगी दिली, काढली. आता तिचा आवाज गेला. जीभ नसल्यावर काय माणूस बोलणार आहे. पण तरी पण माणसाला असं वाटतं की बाबा नसला असं, पण माणूस राहावा, जिवंत राहावा, हलतं बोलतं राहावा, आपल्यात बांधतं राहावा, पण चांगलं राहावा असं. आवाज ती जीभ काढून टाकली, आवाज गेला. 8-10 दिवसांनी त्यांनी परत खाली कंठाकड, हृदयाकड त्याचे ते कॅन्सरचं प्रभाव वाढला, म्हणजे कॅन्सर उत्पन्न झाला. आणि आत्ता एक 3-4 दिवसापूर्वी ही मुलगी वारली, प्रतीक्षा. पण तिला काय म्हणा कळलं असेल किंवा काय, तर ती सुशिक्षित माणसं आहेत, ते याला कळलं असेल की आपल्याला 1-2 दिवसात मृत्यू येणार आहे. तिने नोट्सबुक घेतलं, मागवलं पेन वही,
आणि त्याने ती लिहून ठेवलं ना, हे तुमच्या माझ्यासाठी लिहून ठेवलं, लक्षात घ्या, समाजासाठी लिहून ठेवलं. आणि काय लिहिलंय तिने ते बघा. आपण सर्वांच्याकडे लक्ष देतो, म्हणजे सर्वांच्याकडे, म्हणजे आपले शेजारी असतात, मित्र असतील, नातेवाईक असतात, घरातले असतात, सर्वांकडे लक्ष देतो, पण आपण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो स्वतः. म्हणून तर मी कायम सांगत असतो की हे जीवन इतकं हलक्यात घेऊ नका. तुम्हाला जो दे परमेश्वराने दिलेला आहे ना, स्वतःसाठी सुद्धा जगायला शिका. स्वतःच्या काय आवडीनिवडी असतात त्या पूर्ण करायला शिका, जेणेकरून उद्या जरी यम आला ना आपल्याकडे रेड्यावर बसून, तरी असं दाबात उभं राहायचं, मी पिळ देऊन उभं राहायचं, ये चल मला घेऊन, द्यायचं नाही काय, असं थाड जागायचं. कधी कुडत कुडत काहीतरी अपेक्षाचं ओझं, काहीतरी स्वप्न घेऊन जगू नका, असं त्या मुलीचं सांगणं होतं प्रत्यक्षाचं. दुसरी गोष्ट तिने सांगितलंय आणि महिलांना सल्ला दिलाय की आहे हे बारीक बारीक क्षण, मला डागच नाही, मला फॅटच नाही, मला हे नाही, ह्याच्यापेक्षा जिथं आहे जसे आहात आपल्या माणसाला जपा आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा, हा सुखी राहा, खुश राहा, असा तिने मोलाचा संदेश दिला. आणि दुसऱ्या त्या रात्री तिचे प्राण निघून गेले. प्रत्यक्ष आपल्यातून निघून, फार वाईट गोष्ट झाली, निघून जरी गेली असली तरी तिने दिलेला तो संदेश अति मोलाचा आहे. ही बाहेरचं वातावरण कसं चाललंय बघा, कानावर पडणाऱ्या बातम्या बघा कशा, दूषित वातावरण आहे. पोलीस यंत्रणेवर सुद्धा प्रचंड ताण आहे, तुम्हाला सांगतो. हा, ह्या अशा वातावरणात स्वतःला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. एवढं त्या मुलीने भरभरून अगदी मन हेलावून टाकन. आणि जीवन आहे ना, तिने सांगितलं जीवन जगा, जीवन काढू नका. एक एक दिवस काढतोय, महिना काढतोय असं नाही जगायचं कधी. हा, येणारा दिवस सकाळी बरे उठले ना, माझं येड्याचं ऐका तुम्ही, सकाळी बरे उठले ना की आपल्या परमेश्वराचा आभार मानायचं पहिल्यांदा की आपल्याला नवीन एक दिवस मिळाला आहे बा. उद्या परवा दिवशीचं माहीत नाही, पण हे तर मिळालं आहे ना जगले म्हणजे, मग काय हरकत आहे चांगलं जगायला, असा विषय. ही अशा प्रकारची हृदयद्रावक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे कुसुंबा तालुक्यात. आणि लई लोकांना हुळहुळ आली, म्हणजे तळतळ आली की बाबा ही असं नव्हतं व्हायला पाहिजे. आता ह्या कुसुमताईसाठी, तिच्या नवऱ्यासाठी त्यांना थोडंसं आपण भावपूर्ण श्रद्धांजलीच द्यावं लागणार आहे. कारण कसं कुणाच्या बाबतीत असं कुणी असू द्या, पण स्वतःच्या जीवनाकडं माणूस दुर्लक्ष करतो. आणि आता आपण मेन टार्गेटवर येऊ. विषय काढला एवढा, पण हे कॅन्सरच कसं काय उद्भवतात बघ, याचं कारण तुम्हाला सांगतो. भाजीपाल्यात तुम्ही जे खाता, आता माझं येड्याचं ऐका, बाजारात पिशवी घेऊन भाजीपाल्याला निघलं किंवा घराबाहेर भाजीपालात आणावा लागतो, ती गरज आहे. रक्तात सगळ्या प्रकारचे घटक पाहिजेत, त्यातला भाजीपाला पण मेन आहे. भाजीपाल्यामध्ये काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे कळलं पाहिजे. काही ठराविक भाज्या असे आहेत की त्याच्यावर अतिशय भयानक अशा प्रकारचे कीटकनाशक मारल्याशिवाय तर येतच नाहीत. पूर्वी आम्ही लहान होतो ना, तर वांगे गेलं तर वांगी निम्म्या अर्धी चांगली, निम्म्या अर्ध्याला बीळ असायची. आता बघा, बीळ पडलेलं किडकं वांग शोधू सापडत नाही, तशा प्रकारचे औषधं अमेरिकेची आलेली आहेत, लय खतरनाक. काही तर गॅस पॉयझन आहे, मग त्याचा नुसता वास घातला तरी खतरनाक. आता ह्या भाज्या ह्याच्यात त्या औषधात फळात ते मुरलं जातं त्याच्यात, आणि ते आपल्या शरीरात गेलं. शरीराची क्षमता असते हे औषध काढून टाकायची, पण सारखंच तुम्ही जर ते वांग खाताल, फ्लॉवर खाताल, ही जी ठराविक भाज्या त्याच्यावर औषधं लय असतात तुम्हाला सांगतो. हा, कोबी, फ्लॉवर, वांग, ज्याला आळी जमते ना, बीळ पाडते ना, दोडका झालं, ह्याच्यावरती जास्त असतं. काही भाज्या अशा आहेत की त्याची औषधं फवारली जात नाही, त्या खाण्यावर प्राधान्य द्या. ते आवडत असून न सुजाळ झाला, मेल्यापेक्षा मरण्यापेक्षा बरं आहे ना. आज काय करता तुम्ही, भोपळा असतो त्याच्या औषधं मारत नाहीत शक्यतो. शेवग्याची शेंग सगळ्यात ग्रेट आहे तुम्हाला सांगतो. पहिलं भाजी शेवग्याची शेंग घ्या. बीट ते औषधा सॅलडमध्ये असलं पाहिजे, त्याच्या औषध मारलं जात नाही, बीट आधी घ्या. हा, बाजारात शिरले की आलं घ्या, बीट घ्या, काकडी पण मारलं जातं, त्याचा विषय नाही काय. म्हणजे असं एक तुम्ही स्वतःचे जगत असताना असा कीटकनाशकाचा भाजीपाला खाणं टाळा. आमच्या पुण्यात आपलं आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे ना, ते शेजारी एक हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल नवीन झाले, आता 2-3 वर्ष झाल्यात. पुणे, पिंपरी चिंचवड ह्या इतका मोठा परिसर आहे, इतकं मोठे शहर आहेत ही, तिथून इतकं पेशंट आहे मारणाचं. तुम्ही देवाला जाता, रविवार सुट्टी असली की कुठं फिरायला जाता, घडक वाचल्या जाते, कोण ह्याच्याकडं, आणि माघार येतात सोमवारी कामावर हजर व्हायला. पण एक दिवस वेळ काढून लांबून का व्हायना ह्या कॅन्सर हॉस्पिटलला भेट द्या. तिथं जर भेट दिली ना, कुठलंही कॅन्सर हॉस्पिटल असून तिथं भेट द्या. भेट दिल्यानंतर तुम्हाला डोक्यात ऑटोमॅटिक प्रकाश पाडणार, ऑटोमॅटिक, की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. हा, जे मांस मच्छी खात्यात
मासा चांगला आहे, त्याला काही इंजेक्शन दिलं जात नाही, चिकन चुकूनही खाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत तुमचं आरोग्य बिघडवायला. प्लॅस्टिक पिशवीतलं दूधसुद्धा वाईट आहे, प्लॅस्टिक पिशवी प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणीसुद्धा वाईट आहे. ते पाणी जर प्लॅस्टिक पिशवीमधून गरम होऊन परत गार केलं तर प्लॅस्टिकचा अंश त्याच्यात उतरतं. हे प्लॅस्टिक आपले या बाबतीत कधी पण गुगलवर तुम्ही काही बघा, उघडं नागडं बघताय, काही कोण पॉर्न बघते, कोण काय बघते, पण एक गोष्ट 5 मिनटं रोज राजीव दीक्षित सरांचे कुठं बी असेल तेवढे व्हिडिओ आहेत ना, तेवढे बघा. एकमेव सोन्यासारखा त्या माणसासुद्धा विष प्रयोगाने मृत्यू झाला, पण माणूस एकच नंबर. हां, ते अशी हे आपल्या भूमीची देण आहे, आपल्या मातीची देण आहे की अशी लोक होऊन गेली की यांनी समाजासाठी बरंच योगदान दिलं, पण आपण त्यांना विसरता कामा नये, असा विषय. मग तुम्ही त्याच्यामध्ये एक डोकं लावायचं की बाबा चांगलं काय, वाईट काय, काय खाल्लं पाहिजे काय नाही, तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहे. आणि मला तर नेहमी वाटतं, माझं असं शहरात गेलं की माझं लेगूद मारल्यासारखं होतं. मला खेड्यातलं मोकळं डाकलं वातावरण हे असं आवडतं. शहराचं मला वातावरणच पटत नाही अजिबात. ती श्वास ती फुफ्फुसं काय म्हणत एवढा दुरण बिरण, पण ती कथा काय आहे, पोटासाठी नाचते मी, परवा कोणाची अशी जीवाची सुद्धा परवा नाही लोकांना. अशा प्रकारची त्याच्यातून तुम्ही बोध घ्यावा आणि शिकावा असं मला मनापासून वाटतं. रामकृष्ण हरी माऊली.